Good morning, students. Welcome again to the series Chronicles of Triumph. क्योंकि लॉकडाउन की वजह से सारे अब तक के वीडियोस में बच्चे अपने घर से अपनी सक्सेस, अपनी स्ट्रगल स्टोरी रिकॉर्ड कर रहे थे, लेकिन फॉर्चुनेटली आज का जो विक्टर है, आज वो हमारे साथ हमारे स्टूडियो में अपनी सक्सेस, अपनी स्ट्रगल स्टोरी सुनाने के लिए है। इस विक्टर के बारे में क्या कहूं, है तो ये इंजीनियर, मैकेनिकल इंजीनियर, लेकिन ऐसा रिकॉर्ड ब्रेकिंग रिजल्ट्स दिए हैं कि एक साल में विद इन अ ईयर ही हैज गिवन अस 7 रिजल्ट्स। एसएसए की नाक को इतना बड़ा कर दिया कि 7 रिजल्ट्स एक साल में देने वाला स्टूडेंट महेश साबड़े आज हमारे साथ स्टूडियो में है। तो ऑन बिहाफ ऑफ एसएसए आई वुड लाइक टू वेलकम महेश टू द स्टूडियो। महेश प्लीज। ओके, महेश के बारे में या महेश को माइक हैंड ओवर करने से पहले मैं थोड़ा सा एक चीज बता दूं कि महेश ने बैंकिंग का रास्ता इतनी आसानी से महेश को मिला नहीं। महेश ने 1 साल इंडस्ट्री में, प्राइवेट सेक्टर में जॉब किया। वहां की जो मेहनत है, वहां के जो पेन्स है, वहां के जो प्रॉब्लम्स हैं, उनको फेस करने के बाद महेश को लगा कि नहीं, जिंदगी में कुछ और हासिल करना चाहिए जहां पे मेहनत भी एंजॉय करता हो इंसान। और फिर महेश ने अपनी गाड़ी को टर्न देके गवर्नमेंट सेक्टर जॉब की तरफ अप्लाई किया। तो एनीवेज महेश के साथ सवाल जवाब शुरू करते हैं। आई हैंड ओवर द माइक टू महेश। आई एम सो हैप्पी टू सी यू महेश हियर एट द स्टूडियो ऑफ एसएसए। लेट्स गेट रेडी। महेश, सबसे पहले बच्चा आपके थोड़ा सा फैमिली बैकग्राउंड के बारे में बताएं आप। माझ्या फॅमिलीत मी, माझा मोठा भाऊ आणि आई वडील अशी 4 जणांचीच फॅमिली आहे। माझे आई वडील शेती करतात आणि मोठा भाऊ आपल्या ग्रामीण औरंगाबाद ग्रामीण मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करतो। ओके, महेश आपका थोड़ा सा एजुकेशनल बैकग्राउंड बताएं। मी माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण माझ्या गावातच पूर्ण केलं। त्याच्यानंतर मी 11वी 12वीला सायन्स घेतलं, जे की माझ्या तालुक्याच्या ठिकाणी एक न्यू आर्ट्स कॉलेज म्हणून आहे, तिथून मी 11वी 12वी केली। त्याच्यानंतर काय करायचं तर मग 2 ऑप्शन होते, एक मेडिकल आणि दुसरं इंजिनिअरिंग। तर मला बायोलॉजीची एवढी आवड नसल्यामुळं मी इंजिनिअरिंगला जायचं ठरवलं। त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमधली कुठली घ्यायची तर हे पण काही फिक्स नव्हतं। मेकॅनिकल बद्दल थोडंसं ऐकलेलं होतं, म्हणून घ्यायची तर मेकॅनिकल म्हणून घेतली आणि तिथून मी 2013ला ॲडमिशन घेतलं आणि 2017 साली मी इंजिनिअरिंग पास आउट झालो।
सिंहगड कॉलेजमध्ये. ओके, तो बेसिकली आप इंजीनियर हैं. महेश, मुझे ये बताएं कि आपने इंजीनियरिंग कब कंप्लीट की? मॅडम माझी इंजिनिअरिंग 2017ला जुलैमध्ये कंप्लीट झाली. इंजीनियरिंग करने के बाद आपने 2017 में क्या किया? इंजिनिअरिंग कंप्लीट झाली 2017मध्ये. कॉलेजला असताना प्लेसमेंटसाठी पण ट्राय केलेलं, पण कॉलेजला काय होतं का मॅक्झिमम IT कंपन्या यायच्या आणि मेकॅनिकल केल्यामुळं कोअरमध्ये जायचं असं होतं. पण त्याच्यानंतर मग ठरवलं जॉब करू मेकॅनिकलमध्ये, पण जॉब काय मिळत नव्हता. 5-7 महिने जॉब सर्च केलं पण जॉब काय भेटला नाही. त्याच्यानंतर पुन्हा दिवाळीच्या वेळेस घरी आलो आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हटलं जॉब पुन्हा एकदा ट्राय करू. त्यासाठी नगरला गेलो. तिथं एका कन्सल्टन्सी थ्रू एका कंपनीत जॉईन झालो आणि नोव्हेंबरमध्ये मी कंपनीमध्ये जॉईनिंग केली. त्याच्यानंतर नोव्हेंबरपासून ते जुलै 20 तारखेपर्यंत मी जॉब केला. त्याच्यानंतर अशी परिस्थिती होती का जॉब स्किप करणंच एक ऑप्शन राहिला होता माझ्याकडे. म्हणजे जॉबचं नेचर असं होतं की 3 शिफ्टमध्ये जॉब होता, म्हणजे फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट. त्याच्यामुळे जेवणाचं काही टायमिंग फिक्स नव्हते, झोपायचे टाईम आणि ते फुल एकदम डोक्याच्या वरून चाललं होतं. त्याच्यामुळे एकच ऑप्शन बाकी होता की आता आपण कुठली तरी तयारी केली पाहिजे, बस. ओके. महेश, आप औरंगाबाद कब आए और बैंकिंग ही क्यों चुना? आपने तो प्राइवेट सेक्टर जॉब छोड़ के आप कोई और भी जॉब कर सकते थे. हां मॅडम, असं झालं की जॉब सोडण्याचं कारण एक होतं की तिथली एक हॅरॅसमेंट आणि औरंगाबादला इथे काही मित्र तयारी करत होते. त्याच्यानंतर मी जेव्हा जॉब सर्च करत होतो तेव्हा मी भरपूर अशा गोष्टी वाचायचो गव्हर्नमेंट जॉबविषयी. त्याच्यामध्ये मी SSC CGL विषयी भरपूर ऐकलं होतं. त्याच्यानंतर IBPS विषयी एवढं जास्त माहीत नव्हतं, पण थोडेफार नोटिफिकेशन्स येतात किंवा याला टाईम कमी लागतो असे बऱ्याच गोष्टी माहीत होत्या. मग औरंगाबादला मी ऑगस्टमध्ये आलो, 1 ऑगस्टला, आणि तेव्हा ठरवलं की आपण SSC करू. पण SSCचं त्यावेळेस असं सीन झालं होता की ते केसेस चालू होते त्याच्यामुळं, आणि SSCला इथं आल्यावर कळलं की ह्या प्रोसेसला 2 ते 3 वर्ष लागतात. म्हणून मी ठरवलं की आपल्याला हा ऑप्शन बेटर नाही आहे आपल्यासाठी. 2-3 वर्ष आपण नाही देऊ शकत. म्हणून काय करायचं तर मी स्वतःहूनच डिसिजन घेतला की इथं औरंगाबादमध्ये जसं वातावरण आहे बँकिंगचं, त्यासाठी मी डिसिजन घेतला की आता बँकिंग करायचं. आणि मग मी बँकिंगला आपल्या शुभम सर अकॅडमीमध्ये 1 ऑगस्टला ॲडमिशन घेऊन टाकली. महेश, आपने SSA क्यों ज्वाइन किया? आता जेव्हा मी इथं आलो तेव्हा तिथे भरपूर क्लासेस होते, 2-3 रूममेटनी सांगितले असे 2-3 क्लासेसचे नाव. पण शुभम सरचा नवीनच क्लास चालू झाला होता आणि रिझल्ट पण चांगले होते असं मुलांनी सांगितलं म्हणून, आणि फीस पण इथं म्हणजे कमी होती. त्याच्यामुळे मी ठरवलं की आता आपल्याला इथंच ॲडमिशन घ्यायचं आणि मी ॲडमिशन घेतलं SSA मध्ये. ओके. महेश, आप मुझे बताएं कि आपका स्टडी प्लान और स्ट्रैटेजी कैसे थी बैंकिंग की? मॅडम, मी ऑगस्टमध्ये बॅच जॉईन केली. त्याच्यानंतर माझं म्हणजे बॅच चालू असताना मी एवढं डिसाईड केलं होतं की आपलं लक्ष बॅच चालू असताना, सर पण सांगायचे, मॅडम पण सांगायचे तुम्ही, की बॅच चालू असताना फक्त बॅचवर कॉन्सन्ट्रेट करा. मग मी फक्त बॅचवर कॉन्सन्ट्रेट केलं. दररोजचं जे वर्गात शिकवलं जायचं तेवढं करायचं, नंतर त्याचा होमवर्क करायचा, इंग्लिश रिजनिंगचं ते, आणि थोडाफार वेळ भेटला तर जे टॉपिक ऑलरेडी झालेले त्याची रिव्हिजन करायचो मी. अशी एक स्ट्रॅटेजी होती. आणि ते चालू असतानाच थोडं स्टॅटिकचं पण सर सांगायचे की स्टॅटिक आत्ताच प्रिपेअर करा, म्हणून मग मी स्टॅटिकचं पण एक ग्रुप होता त्यामध्ये स्टॅटिकची पण स्टडी करायचो. महेश बेटा, आपकी लाइफ में कभी कोई डिप्रेसिंग मोमेंट आया है जिंदगी में? डिप्रेसिंग मोमेंट म्हणजे आता 4 वर्ष इंजिनिअरिंग केली, त्याच्यानंतर जॉब फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन केलं, त्याच्यानंतर जॉब करायचा, जॉब पण भेटत नव्हता, आणि इकडून तिकडून भेटला जॉब तर तो पण म्हणजे 3 शिफ्ट, आणि असं काम होतं तिथं की म्हणजे डिप्लोमावाले तिथे, 11वी-12वी ITI वाले सर्व तिथेच. मग असं वाटायचं आपण एवढे एज्युकेशन घेतलं त्याचा फायदाच काय. मग तेव्हा वाटायचं की आपल्यात थोडंफार टॅलेंट आहे ना, आपण मग हे असं वायाला घालता कामा नये, काहीतरी आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. तेव्हा असं डिप्रेस वाटायचं. मग मी त्याच्यानंतर ठरवलं की आता जॉब सोडलाच पाहिजे. ओके. बेटे, आपकी लाइफ में ऐसा कोई लाइफ चेंजिंग मोमेंट आया जिसने आपकी लाइफ को बिल्कुल एकदम बदल के रख दिया? लाईफ चेंजिंग मोमेंट झालं म्हणायचं झालं तर बँकिंग करणं हे जे डिसाईड केलं मी, तोच खूप मोठा म्हणजे लाईफ चेंजिंग मोमेंट होता माझ्यासाठी. म्हणजे आज मी अशा ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो की त्याचं नाव पण मी कधी ऐकलं नव्हतं, आणि मे बी ऐकलं असतं, काही म्हणजे आयडियाच नव्हती. तर म्हणजे भरपूर मोठमोठ्या ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंटच्या, आणि त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे तिकडं आता जेव्हा मी बघतो माझे जे मित्र आहे इंजिनिअरिंगचे आणि ते मी आहे, तर खूप तफावत वाटते. तर हाच फुल मोठा लाईफ चेंजिंग मोमेंट होता माझ्यासाठी.
ओके बच्चा, आप बताओगे कि करंटली कहाँ पे आप पोस्टेड और कौन सी जॉब कर रहे हो आप? सध्या मी आता एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे ESIC मध्ये मुंबईला ॲज अन अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणून कार्यरत आहे. त्याच्या आधी मी SBI मध्ये ज्युनियर असोसिएट म्हणून पण जॉईन केलं होतं. पण झालं असं की पोस्टिंग मला खूप दूर भेटली, त्याच्यामुळं मग ते लगेच मी रिझाईन केलं आणि थोड्या दिवसांनी ESIC जॉईन केलं. महेश, सबसे पहले ये बताओ बेटा कि आपके कितने रिजल्ट्स नहीं आए? बॅच चालू असताना मी 2 पेपर दिलेले, एक IBPS PO आणि एक IBPS क्लर्क. तर तेव्हा असं होतं की म्हणजे आमचे अटेम्प्टच एवढे व्हायचे की त्याचा कट ऑफ पण त्याच्यापेक्षा जास्त लागायचा. तर त्याच्यानंतर मग ते 2 तर येणारच नव्हते, म्हणजे अटेम्प्टच एवढे कमी होते. तेव्हा प्रॅक्टिस पण नव्हती, मॉक टेस्ट पण द्यायचो नाही. त्याच्यामुळे ते 2 रिझल्ट गेले. त्याच्यानंतर मग SBI POचं नोटिफिकेशन आलं. नंतर FCI आलं. म्हणजे जवळपास प्रिलिम्स मी जेवढ्या दिल्या तेवढ्या क्लिअरच झाल्या. आणि प्रिलिम्समध्ये माझी एक अनफॉर्च्युनेटली RRB POची प्रिलिम्स नाही आली. सेंटरमुळे तिथं प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे RRB POची प्रिलिम्स नाही आली. नंतर दुसरं प्रिलिम्समध्ये म्हणजे EPFOचं जे ASOचा पेपर झाला होता, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, त्याच्या काहीतरी 280 जागा होत्या ऑल इंडिया. मी अटेम्प्ट केले होते 92. माझा स्कोर आला 90.5 आणि कट ऑफ होता 91.25. म्हणजे 0.75 ने माझा तो एक कट ऑफ गेला. आणि मेन्समध्ये जर झालं म्हटलं म्हणजे मी एक 10 ते 11 मेन्स दिल्या त्या वर्षी. त्याच्यामधले जवळपास माझे 7 रिझल्ट आहे. म्हणजे माझा SBI POचा एक मेन्स नाही आली, IBPS POची नाही आली आणि FCIची नाही आली. आणि नाबार्डच्या ते एक 15-20 जागा होत्या तेवढी एक मेन्स गेली, नाही तर बाकीचे सर्व क्लिअर केले मी. थोड़ा सा ये महेंद्र सिंह धोनी वाला क्वेश्चन मैं ले लेती हूँ कि आपने जब आपकी प्राइवेट सेक्टर की जॉब छोड़ी थी इंजीनियरिंग के बाद, तो घर वालों का क्या रिएक्शन था? नाही, घरच्यांना मी तशी आयडिया दिलीच होती की म्हणजे मी गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करणारच आहे. आणि त्यांचं काय नव्हतं असं, तुला जे करायचं, मला फुल फ्रीडम होतं घरून की तुला जे करायचं ते कर. पण जॉब करण्याचं एक कारण तेव्हा मी म्हटलो फादरला मी करतो अभ्यास. ते म्हटले एवढं वर्ष थांब. मग मी थांबून घेतलं तिथं. आणि नंतर मग मी इकडे यायचं ठरवलं. ओके बेटा, आपने जीके की पढ़ाई कैसे की? जीकेचं सांगायचं झालं तर जीकेला सुरुवातीला सर तुम्ही बॅचमध्ये सांगायचे की आत्ता चालू असताना काय करा, स्टॅटिकचं प्रिपरेशन करून ठेवा. म्हणजे रूममेट सोबत आम्ही किंवा आणि इथं इंग्लिशचा आमचा एक ग्रुप होता. इंग्लिशच्या ग्रुपमध्ये 2-4 मेंबर होते. आम्ही सकाळी 2 तास इंग्लिश करायचो, त्याच्यानंतर स्टॅटिकचा अभ्यास करायचो. नंतर बॅच संपली, नंतर मॉक टेस्ट ते सर्व एकदम व्यवस्थित चालू झालं. एक्झाम्स जवळ यायला लागल्या. त्याच्यानंतर मग म्हटलं आता फुल टाईम आपण जीकेचं प्रिपरेशन केलं पाहिजे. त्याच्यासाठी माझे एक ग्रुप बनवला आम्ही. ग्रुपमध्ये आपला एक विशाल शिंदे म्हणून, जो की आता IBPS POमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, तो, आणि एक गजानन लोटे म्हणून, आम्ही असे तिघच होतो फक्त जीकेसाठी. ग्रुपमध्ये करायचो. आपली जी जुनी रिडिंग आहे SSCची, तिथे वरती दररोज 2 तास जीकेचं करायचो. म्हणजे आम्ही तिथं एवढं कॉन्सन्ट्रेशनने करायचो का 1 मिनटंसुद्धा आम्ही टाईमपास करायचो नाही तिथं. 2 तास प्रॉपर म्हणजे युटिलाइज करायचो. त्याच्यामध्ये जीकेमध्ये झालं आपले जे रेग्युलर आपण सर्व फॉलो करतो, अड्डा 247, ग्रेडअप, हे 2 सोर्सेस आम्ही तिथं वाचायचो. म्हणजे एक आठवड्यातून एक PDF 2, म्हणजे अड्डाची एक आणि ग्रेडअपची एक, दोन्ही PDF संपवायचं आमचं टार्गेट असायचं 1-2 महिने. त्याच्यानंतर मग तेवढंच करून तर भागणार नव्हतं, म्हणून आम्ही पुन्हा रूमवर गेल्यावर जे आपले GK टुडेचे व्हिडिओ आहेत, शुभम सर सजेस्ट करतात, नंतर स्टडी IQ हे पण पाहायचो. आणि थोडंफार आणि इकडेच ते आपलं रिव्हिजन करायचं. मग त्या ज्या मंथली होतं तेच. बेटे, आजकल के बच्चों को मैं कहना चाहूंगी कंसिस्टेंसी का बड़ा प्रॉब्लम है. कंसिस्टेंसी का प्रॉब्लम तुमको कभी नहीं आया, या तुमने अपने पढ़ाई को कंसिस्टेंट कैसे रखा, ये बताओ. आता एवढं मोटिवेशन होतं म्हणजे इतके खूपच जास्त हाल झाले ते प्रायव्हेटमध्ये, त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवल्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि तिकडे 4-5 वर्ष घातल्यानंतर इकडे रिझल्ट तर लवकर आणायचे होते. त्याच्यामुळे म्हणजे एवढी कन्सिस्टन्सी ठेवली की म्हणजे लक्ष विचलितच होत नव्हतं. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत एकच विचार असायचा. आणि म्हणजे निगेटिव्ह जे विचार येतात त्याच्यावर कधी लक्षच दिलं नाही. जे आपल्या पॉझिटिव्ह थॉट्स आहे तेच फक्त विचार करायचा आणि कन्सिस्टंटली अभ्यास करायचा. बाकी गोष्टी भरपूर असते डिस्ट्रॅक्ट करणारे, पण आपण त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. आपल्याला माहिती आहे आपण कशासाठी आलो इथं, अभ्यास करायला, मग तेवढंच करायचं, बाकी काहीच नाही. आणि अशी जर कन्सिस्टन्सी ठेवली तर रिझल्ट येतोच, म्हणजे कोणी तुम्हाला थांबूच शकत नाही. स्टूडेंट्स, मैं देखो हमेशा कहती हूँ ना आप लोगों से कि अपने खुद एवेंजर बनो, अपने खुद एवेंजर बनो. तुमको किस चीज की मोटिवेशन की जरूरत है? आपके सामने ये एग्जाम्पल है कि जिंदगी ने इतना बड़ा मोटिवेशन दिया कि कोई और मोटिवेशन की जरूरत पड़ी ही कहाँ. आपके सामने लाइव एग्जाम्पल.
एनीवेज महेश, एक और क्वेश्चन है बेटा। बेटा मैथ्स, एलआर और इंग्लिश में से तुम्हारा सबसे अच्छा सब्जेक्ट कौन सा था और सबसे वीक सब्जेक्ट कौन सा था? त्याच्यामध्ये झालं मॅथ, म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळं मॅथ्सचा तर एवढा काय प्रॉब्लेम नव्हता. नंतर इंग्लिशचं, म्हणजे इंग्लिश असा एक सब्जेक्ट की ते एक लेवलपर्यंत तुम्हाला प्रिपरेशन करायचं लागतं, त्याशिवाय तुम्ही स्कोर आणू शकत नाही इंग्लिशमध्ये. माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट असा क्वांट होता आणि इंग्लिश पण ठीकठाक होतं. रिझनिंगचं एवढं म्हणजे सुरुवातीला एवढं जमायचं नाही. त्यासाठी मी काय केलं, म्हणजे दररोज मॉक टेस्ट देणं. तर मी असं सरांनी तर सांगितलेलंच तुम्हाला की मॉक टेस्ट तोच माझा फांडा होता. म्हणजे त्याच्यात जे वाटेल, म्हणजे अशी एक एक गोष्ट म्हणजे ॲनालाइज करायचो मी स्वतःला की ही चूक झाली आणि त्याच्यावर तेव्हाच वर्क करायचो, म्हणजे पुन्हा चान्स देत नव्हतो. आणि रिझनिंगमध्ये मेन असतं ते पझल्स म्हणजे मी दररोज डेली प्रॅक्टिस करायचो 1-2 तास 1-2 तास. नंतर सुरुवातीला बॅच झाल्यानंतर आमचा एक ग्रुप होता रिझनिंगसाठी पण, आम्ही तिथं पण 1 ते 2 तास प्रॅक्टिस करायचो पझल्सची. म्हणजे त्या ग्रुपमध्ये काय होतं की एकच पझल असतं, पण 3-4 डोके चालल्यामुळं प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असतो. त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे अप्रोच भेटतात आणि असं असतं की पझल्समध्ये तुम्हाला एक एक छोट्या छोट्या गोष्टी शिकाव्या लागतात आणि त्या नोट करायला लागतात आणि त्या पुन्हा पुन्हा त्या चुका कराव्या लागत नाहीत. तर मी तेच करायचो आणि त्याच्यातूनच माझी इम्प्रूव्हमेंट झाली रिझनिंगमध्ये. आप कितने घंटे पढ़ते थे बेटा? तसं घंट्याचं काही फिक्स नव्हतं. टार्गेटच एक होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यापासून माझं पहिलं सकाळी उठलं, अंघोळ केली की पहिलं नाश्ता करून सकाळची सुरुवातच मी टेस्टपासून करायचो. त्याशिवाय मला चैनच वाटायचं नाही. म्हणजे टेस्टनीच माझी सुरुवात व्हायची आधी. आणि टेस्ट नंतर मग असंच टेस्ट झाली की लगेच ॲनालिसिस. त्याच्यानंतर असंच क्विजेस द्यायचो. नंतर रिझनिंगची प्रॅक्टिस करायचो. क्वांटचे जे आपल्याला टॉपिक येत नाहीत ते पुन्हा पुन्हा रिवाईज करायचे. म्हणजे आपण प्रिपरेशन करत असताना तुम्हाला जर तुमचे वीक पॉईंट माहिती आहे आणि तुम्ही जर त्याच्यावर वर्क करत नसलं तर ते काही उपयोगीचं नाही. म्हणजे तुम्हाला वीक पॉईंट माहिती आहे आणि तुम्ही त्याच्यावर वर्कच केलं पाहिजे. आणि एक एक वेळ अशी येऊन जाते की तुम्हाला टाईम, म्हणजे तुम्ही फ्लेक्झिबली कसा पण ॲडजस्ट करू शकता. त्याच्यामुळं जे वीक पॉईंट आहेत त्याच्यावर तुम्ही वर्क केलंच पाहिजे. तो बेटा रात में कब तक पढ़ाई होती थी फिर भी? रात में मतलब 7-8 वाजता जर आम्ही जेवण करायचो, त्याच्यानंतर आमची रीडिंग व्हायची 11 वाजता बंद. तर 11पर्यंत आम्ही रीडिंगलाच बसायचो. म्हणजे फक्त झोपेचा टाईम आमचा असा होता की तोच म्हणजे वेस्टेज टाईप होता. नाहीतर जेवढा वेळ होता तो आपला जर्नीच एन्जॉय करण्यात गेला आमचा चालेल. तर अभ्यासाची. महेश, म्हणजे जर आपण अभ्यासाला सकाळी 7ला बसलो तर रात्री 11 पर्यंत फक्त अभ्यास. हो, म्हणजे बाकी प्रिपरेशन जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत टाइमपास तर काही केलाच नाही, म्हणजे जास्त अजिबात. बेटा आप कोई ऍडवाइस देना चाहोगे ऍस्पिरंट्स को? काही तुम्हाला सांगायचं जे आता सध्या प्रिपेअर करता आहे त्यांच्यासाठी? हो, ॲस्पिरंटसाठी तर बरेच ॲडवाइसेस. पहिलं म्हणजे मॉक टेस्ट. म्हणजे बरेच मुलं आहे की स्कोर चांगला येत नाही म्हणून मॉक टेस्ट देत नाही. हे एकदम इलॉजिकल आहे. म्हणजे तुम्ही मॉक टेस्ट दिलीच पाहिजे, काही करा आणि दररोज दिलीच पाहिजे. असं असतंच काय दुसरं नवीन तुम्हाला करायला? मॉक टेस्ट दिली म्हणजे कसं असतं की एका तासात तुम्ही 3 विषयाची स्टडी करू शकता. त्याने तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की आपण आज काही नाही केलं पण आपण 3 विषयाला आपल्या नजरेखालून घातलेत. आणि मॉक टेस्टचा ॲनालिसिस पण दररोजच्या दररोज केलं पाहिजे. प्रीची टेस्ट देता तुम्ही, त्याच्यात मॅक्झिमम क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करता. नंतर क्वेश्चन कुठले राहते जे की रॉंग झालेले किंवा आपण सॉल्व नाही केलेले असेच असतात की त्याचं आपल्याला ॲनालिसिस करायचं असतं. तुम्ही जास्त जर अभ्यास केला असला तर 1 तास सफिशियंट झाला की 1 तासात तुमचं ॲनालिसिस होऊन जातं आणि 2 तास ते सफिशियंट झाले. नंतर मेन्सचं जर म्हटलं तर मेन्ससाठी कसं असतं, आता तुमचं एक प्रॉपर प्रिपरेशन झालं, टेस्ट पण व्यवस्थित जातात, तर तुम्ही जेव्हा मेन्सचं प्रिपरेशन करत असता तेव्हा ॲटलिस्ट आठवड्यातून 2 मेन्सच्या टेस्ट तर ॲटलिस्ट दिल्याच पाहिजे. त्याशिवाय ऑप्शनच नाही. आणि कसं असतं मेन्सच्या टेस्ट देताना की कधी कधी काय होतं, आपल्याला खूप कंटाळा येतो मेन्सच्या टेस्ट देताना. मग आपल्याला वाटतं आता आज आपण तरी पण म्हणतो जाऊ दे आज ॲनालिसिस करूच याचं. पण काय आपण ते करतो स्वतःच्या समाधानासाठी, त्या वेळ वाटलेलं समाधान, पण आपण तेवढं ते प्रॉपरली करतच नाही समाधान. अशा वेळेस तुम्ही स्वतःला ॲनालाइज केलं पाहिजे की आपण हे ॲनालिसिस केलं ते तेवढं फ्रुटफुल होतं का? नव्हतं तर का नव्हतं? मग त्यासाठी तुम्ही वेगवेगळे म्हणजे प्रयोग करायचे. आज असं केलं ना आपण, याच्यात आपण नाही आपल्याला जमलंय, मग काय करायचं, आज समजा मेनची टेस्ट दिली, आज टेस्ट द्या. नंतर त्या दिवशी ॲनालिसिस नका करू. आपल्याला आठवड्यातून तशा 2च टेस्ट द्यायचे आहेत. मग दुसऱ्या दिवशी त्याचं ॲनालिसिस करा की, आणि तुमची दररोज सकाळी तुम्ही 8 ते 10 सपोज मेन्सची टेस्ट दिली आणि उद्या जर दुसरी टेस्ट दिली, त्याच्याऐवजी तुम्ही काय करा की त्या टेस्टचं ॲनालिसिस करा. म्हणजे ॲनालिसिस पण प्रॉपर होतं आणि त्या ज्या दिवशी टेस्ट दिली तुम्ही आणि त्याच दिवशी ॲनालिसिस केलं तर तेवढं, म्हणजे मी असं ॲनालाइज करायचो स्वतःला की आपण केलंय पण जेवढ्या मुवमेंट्स असतात त्या तुम्ही कशा
केल्या त्याच्यावर तुमचं पूर्ण लक्ष पाहिजे. आणि प्रत्येक मॉक टेस्ट देता तुम्हाला कळतंय की आपलं काहीतरी चुकतंय मॉक टेस्ट देताना आणि तुम्ही त्याच्यावर वर्क करत नाही तर हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला कळतं आपली काहीतरी चूक होती तर त्याच्यावर वर्क केलंच पाहिजे तुम्ही. आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात का त्या मॉक टेस्टमध्ये ते तुम्हाला शिकायला भेटते. त्या छोट्या छोट्या गोष्टीवर म्हणजे शोधून जर तुम्ही वर्क केलं तर निश्चितच तुम्ही एकदम इम्प्रूव्हमेंट. आणि कुणी जरी असलं मॉक टेस्ट देऊन ॲनालिसिस जर प्रॉपर केलं, स्वतःच मनाला बोला काय क्वेश्चन आपण असं केलं नसतं किंवा असं केलं असतं असं झालं असतं, हे जे क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे आणि ते क्वेश्चन विचारले त्याच्यावर वर्क केलं तर इम्प्रूव्हमेंट 100% होतीच. नंतर म्हणजे आज सेक्शन वाईज जर सांगायचं झालं, इंग्लिशचं आता मॅडम सांगतात रीडिंग करा. काही मुलं म्हणते बोर होतं रीडिंग करायला, मग ग्रुपमध्ये करा काहीतरी. म्हणजे असं तुम्ही जर मार्ग शोधायचा असलं तुम्हाला तर मार्ग भेटतोच. काहीतरी मार्ग तुम्ही शोधून काढलाच पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. आपल्याला येत नाही म्हणून त्याच्यापासून पळून काही उपयोगच नाही, रिझल्ट येणारच नाहीत. आपल्याला माहिती 1-1, 2-2 मार्कांनी रिझल्ट जाते. ते 1-1, 2-2 मार्क आपल्याला कसे कमवायचे हे कळलं पाहिजे. त्यासाठी कुठला पण प्रॉब्लेम असला त्याला सोल्युशन असतं. त्यासाठी त्याच्यापासून पळू नका. इंग्लिशची रीडिंग दररोज तर केलीच पाहिजे आणि ती एक लँग्वेज आहे. त्यासाठी एक लेवलपर्यंत तुम्ही जर प्रिपेअर केलं ना तर तुम्हाला त्याच्यात प्रॉब्लेम येत नाही, तुम्हाला ती अंडरस्टँडिंग होऊन जाते. एकदा तुम्ही एफर्ट्स घेतले तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. त्याच्यामुळं इंग्लिशला असं घाबरायचं नाही, प्रिपेअर करायचं. क्वांटसाठी जर सांगायचं झालं तर आत्ता जो सध्या ट्रेंड चालू आहे रॉंग नंबर सिरीजचा, मुलं रॉंग नंबर सिरीज अटेंडच करत नाही. का घाबरता? कारण आपण प्रॅक्टिसच करत नाही. तर त्यासाठी तुम्हाला जर कंटाळा येतोय किंवा लॉजिक सापडत नाही लवकर तर तुम्हाला स्वतः कंटाळा येतो ना, तुम्ही काय करा 1-2 व्हिडिओ पाहून घ्या. ॲटलिस्ट ती लॉजिक तरी कळून जाते. तुम्हाला कंटाळा येत असलं 10 मिनिटात दररोजचे 5 रॉंग नंबर सिरीज तर करूच शकता तुम्ही. नंतर सिम्प्लिफिकेशन वगैरे झालं तर त्याची पण एकदम प्रॉपर प्रॅक्टिस करा. मेनसाठी काय येतं DI वगैरे येते त्याची पण प्रॅक्टिस करा. तुम्ही जर स्वतःचा टाईम व्यवस्थित मॅनेज केला तर निश्चितच तुम्ही यश कसं पण गाठवू शकता. रिजनिंगसाठी काय आहे बाकीचं मिसलेनियस असते पझल. मग आपल्या शुभम सरचे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर भरपूर PDF अवेलेबल आहे. तर एक PDF घ्यायची त्याच्यातून पझल सॉल्व करायचे. असं नाही की टाईम लावूनच झाले पाहिजे. तुम्ही एकदम कॉन्सन्ट्रेशनने जेव्हा करता तेव्हा तुम्हाला त्यातल्या ज्या क्लुप्त्या आहेत त्या सापडत जाते. त्याच्यामुळे तुम्ही करा, अशी गोष्ट स्किप नका करू कुठलीच. आणि GK साठी जर करायचं झालं तर जे म्हणजे एकदम आता जुने विद्यार्थी झाले प्रिपेअर करतात तर तुम्ही GKचं बंदच नाही करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला चांगली आयडिया आहे की 4-4, 6-6 महिन्याचं GK येतं आणि दररोज डेली बेसिसवर करायला काही प्रॉब्लेमच नाही. तेवढा वेळ तर आपण मॅनेज करूच शकतो. GK साठी काही सर आपल्याला व्हिडिओ सजेस्ट करतात ते आपण पाहिलेच पाहिजे. म्हणजे 1 तास तुम्ही जर प्रॉपर टाईम मॅनेजमेंट जमत असलं तुम्हाला तर जे तुम्ही म्हणता ते तुम्ही तुमच्या वेळेला ॲडजस्ट करू शकता. त्याच्यासाठी म्हणजे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. GK साठी आपले जे सर सांगतात अफेअर्स क्लाउड झालं, 8.247 झालं, नंतर ग्रेडअप झालं, याच्यात तुम्ही जे मंथली कॅप्सूल येते ते वाचायचे, नंतर व्हिडिओज आहे ते पाहायचे. म्हणजे सर्व आपण आपले प्रिपरेशन करत असताना काही मागं सोडायचं नाही. त्याच्यामुळं रिझल्ट आपला जाणार पण नाही. म्हणजे जेवढं करता तेवढं प्रॉपरली करा. नंतर क्विज अवेलेबल असतात त्या क्विज द्या, असं करायचं. ठीक ओके महेश, बेटा ऐसी और कोई चीज है जो आप शेयर करना चाहते हो बच्चों के साथ? असं सांगायचं झालं तर तुम्ही जे डिसिजन घेतलेलं आहे बँकिंगचं ते 100% राईट आहे. तुम्हाला ते प्रूव्ह करण्यासाठी तेवढे चान्सेस पण भेटतात. फक्त तुम्हाला काय आहे की तुम्हाला कन्सिस्टंटली करायचं आहे त्याच्यावर वर्क. आणि तुम्ही जर निश्चितच त्याच्यावर नीट वर्क केलं तर रिझल्ट एक दिवस फिक्स येणारच आहे तुमचा. त्याच्यामुळं नीट प्रिपरेशन करा, नीट टाईम मॅनेजमेंट करा. जास्त म्हणजे आपण अभ्यासासाठी आलो तर फक्त अभ्यासच करा, बाकी गोष्टीवर लक्ष केंद्रित करूच नका. म्हणजे रिझल्ट पण फिक्स येणार आहे तुमचा. तर एवढंच. ओके महेश, मेरा एक पर्सनल क्वेश्चन है. हाँ मैम. बेटा आपने एक्चुअल में पढ़ाई कौन से मंथ कौन से ईयर में शुरू की थी, एक अंदाजा? मी ऑगस्टमध्ये म्हणजे बॅच चालू झाली आणि बॅच चालू झाल्यानंतर एक जानेवारी 2019 मध्ये मी सेल्फ म्हणजे ॲक्च्युअली आता आपल्याला केलंच पाहिजे आपलं स्वतःचं. आता जे आपण क्लासकडून एक्सपेक्ट करत होतो ते आता संपलेलं आहे ना, आपण आपलं स्वतःचं आता काहीतरी आपल्यात इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी चालू केलं पाहिजे. तर मग मी जनवरी 2019. हाँ, बेटा पहला रिजल्ट कब आया आपका? पहिला रिझल्ट आता मी म्हणजे SBIचा दिलेला पेपर. तर SBIचं तिथं माझं काहीतरी 82.5चा कटअप होता. मला 82 मिळाले SBI मध्ये. त्याच्यानंतर तो एक गेला 0.5 सक्सेसफुल रिजल्ट सक्सेसफुल RRB असिस्टंट 1 जानेवारी 2020 ला. 20 ला. हाँ 1 जानेवारी. यानी आप एक अंदाजा लगा लो. जैसे मैं कहती हूँ ना कि बैंकिंग की औकात 1 साल की है,
तो आप अच्छे से समझ लो, इस बच्चे ने जनवरी 2019 से पढ़ाई शुरू की, वो पढ़ाई जनवरी 2020 में आरआरबी असिस्टेंट के रिजल्ट के फॉर्म में मिल गई। सही तो कहा था मैंने, बैंकिंग एक साथ। लेकिन सुबह 7 से लेकर रात के 11 बजे तक इस बच्चे के दिमाग में सिर्फ पढ़ाई ही चल रही थी। फर्स्ट। सेकेंड वेरी इंपॉर्टेंट, चलो महेश के 7 रिजल्ट गिनते हैं। ओके, आई ट्राई, अगर मैं कहीं गलत जाती हूँ तो बताओ। सबसे पहला एसबीआई असिस्टेंट, आरबीआई, ईएसआईसी, ईपीएफओ, आईबीपीएस असिस्टेंट, एलआईसी असिस्टंट, एलआईसी असिस्टेंट, लास्ट वाला आरआरबी असिस्टेंट, आरआरबी असिस्टेंट। तो 7 रिजल्ट एसएसए को देने वाला ये बच्चे ने फातिमा मैम की बात को मोहर लगा दिया कि बैंकिंग की औकात 1 ही साल की है। लेकिन उस 1 साल में सुबह 7 से लेकर रात के 11 बजे तक जिसके दिमाग में सिर्फ पढ़ाई चल रही थी, वो बच्चे ने एक नहीं 7 रिजल्ट दिए। कहते हैं ना कि अब बैंक या ऑर्गेनाइजेशन महेश को नहीं चुनेगा, महेश ऑर्गेनाइजेशन को चुनेगा कि मुझे कौन सी ऑर्गेनाइजेशन में काम करना है। इतना ऊंचा लेवल महेश ने अपना बनाया है। सैल्यूट करता है ऐसे महेश आपके अचीवमेंट्स को। गॉड ब्लेस यू ऑलवेज एंड आई रियली विश यू ऑल द वेरी बेस्ट। कीप इट अप बच्चा, गॉड ब्लेस यू। ओके, देयर इज समथिंग यू वांट्स टू शेअर। 1-2 पॉइंट्स राहिले होते ते मला ऍड करायचे। त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे जेव्हा माझी बॅच कंप्लीट झाली तेव्हा असा एक पण दिवस नव्हता की मी मॉक टेस्ट दिली नाही। म्हणजे ज्या दिवशी औरंगाबादमध्ये होतो त्या दिवशी मॉक टेस्ट द्यायचोच मी। नंतर कधी कधी सरांना पण भेटायला जायचो। सरनी सांगितलंच तुम्हाला की विकली टॉक मध्ये बरेच वेळेस सांगितलं की हा नुसता यायचा आणि जायचा। म्हणजे सर एवढं प्रॉपरली विकली टॉक घेतात की तुम्हाला दुसरं काही करायची गरजच नसते। त्याच्यामुळं काय विकली टॉक प्रॉपरली फॉलो करा, नीट बघा आणि त्याच्यानुसार वर्क करा। त्याच्यामुळं काही गरजच पडत नाही। मग जेव्हा तुम्ही शुभम सरकडे जाता तेव्हा बी त्यांना पण काही असं नसतं की ॲडिशनली सांगायला का तुमच्या एवढ्या कन्सेप्ट क्लिअर आहे। मग सरला पण काही विशेष नसतं तुम्हाला सांगायला। आणि दुसरं एक सांगायचं झालं तर ॲक्युरसी म्हणजे अशी सवय लावायची की आपण जे पण अटेम्प्ट करतो ती ॲक्युरसी मेंटेन करायचा प्रयत्न करायचा। आपल्याला इथं आपण स्वतःसाठी आलेलो आहे, दुसऱ्यासाठी नाही आलेलो। इथं मॉक टेस्टमध्ये जास्त मार्क घेऊन तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे। त्याच्यामुळे ॲक्युरसीची सवय ही मॉक टेस्टमधून लावा। मॉक टेस्टचं उद्देशच काय आहे की आपल्याला टेस्ट करणं। त्यासाठी ॲक्युरसीची जी आत्ताच सवय लावली, म्हणजे माझं कसं होतं मेन्सच्या टेस्ट द्यायचो जेव्हा मी, तेव्हा प्रीला सुद्धा मी तुक्के मारायचो नाही। म्हणजे मॉक टेस्टमध्ये सुद्धा कधी तुक्के मारायचो नाही। आणि माझे जर तुम्ही मेन्सचे अटेम्प्ट पाहिले तर एकदम कमी राहायचे। म्हणजे मलाच कधी वाटायचं नाही माझा रिझल्ट येईल। त्याच्यामुळे तुम्ही जास्त ॲक्युरसीवर फोकस करा ना की अटेम्प्ट्सवर। आणि मग ॲक्युरसी ठेवली। आता कसं झालं सीन का तुम्ही एक सपोज तुमचा एक रॉंग झाला, असं नाही की तुमचा 1.25च कमी होईल, तसं काही नाही। त्याच्यामुळं नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे 2-3 मार्क पण कमी होऊ शकते। त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट करण्यापेक्षा तुम्ही याच्यावर भर द्या की आपली ॲक्युरसी नीट राहिली पाहिजे। 1-2 अटेम्प्ट्स कमी होऊ द्या पण ॲक्युरसीवर जास्त लक्ष द्या, त्याने तुम्हाला जास्त हेल्प होईल आणि तुमचे कट ऑफ पण जाणार नाही। माझी जर्नीमध्ये म्हणजे आता मला भरपूर जणांनी सपोर्ट केला। त्याच्यात सर्वप्रथम म्हणजे माझे आई वडिलांचा तर एकदम विश्वासच होता की तू करणार, तू कर, त्यांचा खूप फुल सपोर्ट होता। त्याच्यानंतर माझा भाऊ, त्याचा पण फुल सपोर्ट होता। आणि त्याच्यानंतर जर धन्यवाद मानायचे झाले तर आपला क्लास, आणि क्लासमध्ये जे एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट जे मेंटेन केलेलं आहे आपल्या क्लासने, त्याचा तर खूप फायदा होतो मुलाला। त्याच्यानंतर जे माझे रूममेट्स होते म्हणजे एकदम मस्त, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी जी ग्रुपमध्ये ठेवली त्यांनी, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागला। नंतर जे क्लासमध्ये ग्रुप होते त्यांनी पण खूप मदत केली। आणि असं, आणि क्लासचे पुन्हा एकदा एकदम आभार। थँक्यू. थँक्यू।